हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारी भोपळ्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. एकदम झटपटवाली भाजी. तर त्याच्यासाठी आपण घेतले आहेत भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत. एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि त्यानंतर जिरा, गरम मसाला, रेड चिली पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि धने जिरा पेस्ट आणि हिंग घेतला आहे. त्यानंतर आपण आता तेल घालून आपण पटापट भाजीला फोडणी देऊन घेऊया. एकदम झटपट तयार होणारी भाजी ही. तर चला, आपण फोडणीला जिरा टाकला आहे आता आणि त्यानंतर आपण घालणार आहोत थोडासा हिंग, 1 चिमटी हिंग आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्यात ॲड केलेला आहे आपण आता कांदा आणि टोमॅटो. एकदम फास्ट होते, म्हणून ही तुम्हाला डब्याला सकाळी पटापट करायची असेल तर, या तुम्हाला एक राईसबरोबर पटकन करायची असेल तर तुम्ही ही करू शकता. खूप टेस्टी आणि मस्त लागते. आमच्याकडे खूपच आवडते आणि खूप आवडीने खाल्ली जाते. तर चला, आता आपण कांदे आणि टोमॅटो चांगले भाजून घेतलेले आहेत. त्याच्यात आपण आता काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत, जसे म्हणजे मसाले ॲड करणार आहोत आपण, जे आपण काढून ठेवलेले आहेत ते आधीच. तर त्याच्यात आपण आधी घालूया गरम मसाला पावडर. गरम मसाला हा मी घरीच बनवून ठेवला आहे. त्यानंतर धनिया जिरा पावडर आणि रेड चिली पावडर. तर गरम मसाला हा स्वतः तयार केलेला आहे मी, तुम्हाला त्याचीही रेसिपी मी टाकणार आहे. तर त्यानंतर आपण आता भाजीला मस्त मस्त चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हळदी, थोडंसं चवीपुरते मीठ घालणार आहोत. त्याच्यात ॲड केलं आहे आपण आता भोपळा. तो भोपळा पण आता आपण चांगला भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि भोपळा हा लवकर शिजतो, फार पटकन शिजणारी भाजी आहे ही. म्हणून तुम्ही केव्हाही पटापट पटापट झटपट, तुम्हाला जर वेळ नसेल किंवा तुम्ही बाहेरून आलात तर ही भाजी आपण पटकन बनवू शकतो. आणि भोपळा हा आपण एक फ्रीजमध्ये आणून ठेवला तर तो कधीही आपल्याला बनवायला पटकन इझी पडतो. त्यानंतर आपलं आता मस्त भाजी मसाल्यात मिक्स झाली आहे. त्याच्यात आपण पाणी ॲड केलं आणि थोडंसं, या भाजीला टेस्ट या थोड्याशा गुळाने येते, म्हणून थोडासा गुळ हा घाला नक्की. 1 चमचा, एक मोठा चमचा भरून आपण गुळ घालायचा आहे. त्या भाजीला खूपच छान टेस्ट येईल. तुम्ही नक्की ट्राय करा, ही भाजी खूप छान होते. तर अशा प्रकारे मस्त आता पाणी घालून आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याला आता आपण कुकरची फक्त 1 शिट्टी घेणार आहोत. त्यानंतर आपली भाजी रेडी. मस्त 1 कुकरची शिट्टी झालेली आहे. आता आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. आपण आता मस्त चाळून बघूया. अरे वा, छानच झाली, खूपच छान दिसते. आणि ते आपण आता हळूहळू सर्व करून घेऊया. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज. आणि त्यानंतर तुम्ही एन्जॉय करा ही डिश. बाय बाय.